नमस्कार मित्रांनो, कीर्तन सुनील मोरे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी जस्ट आता आलो आहे खिडकाळीच्या अड्ड्यामध्ये आणि खिडकाळीच्या अड्ड्यामध्ये आल्याच्या नंतर बघतोय की अड्डा चांगला भरला आहे। आज बघूया कुठले कुठले आपल्याला बैल बघायला भेटतात आहे आणि आपण त्या बैलगाडा मालकांशी आपल्या प्रेक्षकांशी पण संवाद साधूया। तर चला जाऊया। तर गाडी झाली आहे आणि काय आजचा विषय? गाडी आमची मैत्रीपूर्णच झाली। विरुद्ध गाडी आम्हाला पिंपळास भिवंडीचा वाग्या होता। ओके, दादा कुठे ते पिंपळास भिवंडीचे? विरुद्ध गाडी होती ती आम्हाला। हां, आणि हा बैल मानेरचा बाजी आणि तो सैमान। ओके, आणि आता 2 दिवसांनी आता परत एक 24चा पण अड्डा आणि 26चा अड्डा आहे। काय तयारी आहे तुमची? बघू आता हीच गाडी पळू जास्त करून आम्ही पुढच्या मैदानाला पण। ओके, आणि बाकीचे मित्रमंडळी जे आहेत काय आमचाच ग्रुप आहे पूर्ण, सर्वांची साथ आहे आम्हाला। ओके, आपल्या ग्रुपचं नाव सांगा? बाजी ग्रुप मानेर आणि तैमान ग्रुप कोणी। ओके, धन्यवाद दादा। मित्रांनो, आपण बघतोय जिथून जी देवदगड रेष आहे तिकडचा तो भाग, त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी। दादा, या ज्या देवदगडाच्या इथे हा जो सगळा भाग आहे आणि इथे झेंडा पण ठेवला आहे, हे कशासाठी एक्झॅक्ट म्हणजे आमच्यासाठी पण आहे आणि पब्लिक राहते ना, ते झेंड्यावर येतात, सुलतान शर्यत होते किंवा आपण या देतो कोणी इथे उभा नाही राहायसाठी, कारण हा आम्ही केलेला आहे। ओके, म्हणजे एकदम सुरक्षित, एकदम सुरक्षित पण नाही, म्हणजे टेन्शन नाही, काही लोक उभे राहतात, ते भांडण होतो तर भांडण पण नाही होणार आणि एकदम नियोजन एकदम परफेक्ट केले या फेरी आम्ही। धन्यवाद, थँक्यू। मित्रांनो, आताच एक गाडी झाली आणि त्या गाडीमध्ये पदुशेठ म्हात्रे कोटारी पनवेल मथुर हा विजय झालाय। खूप चांगली गाडी पळाली। दोन अंतराची ती 20 फुटाच्या चकड्यांची ती अंतराची ती गाडी होती आणि खूप छान गाडी पळाली। आणि आपण जरा आता त्यांच्या मालकांशी बोलूया। साहिल दादा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन आणि खूप चांगला आणि प्रतिष्ठित असा मी व्यक्तिमत्वांमध्ये तुमचा आज गुलाल पडलाय, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन। धन्यवाद। आणि आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस म्हणजे आमच्या वासरण्याचं करून दाखवलंय, आदत आहे तो चांगला बोलतोय। ओके, आहे छोट्या छोट्या गाड्यांमध्ये बोलून पण आता आहे त्याच्या तो लेवलमध्ये आता चांगला बोलतोय। दादा, बिनजोड आपण खेळत असतो, बैल गुलालात राहणं किंवा हारणं अनुभव काय बोलता? मेन गुलालात राहायला पाहिजे। बरोबर, जास्त करून बैल जो गुलालात राहतो तो जास्त चर्चेमध्ये बैल राहतो। आज एक गाडी मोठी मारू, दुसऱ्या दिवशी पराभव होणार, त्याचा काय फायदा नाही। बैल कंटिन्यू गुलालात ठेवायचा। बैल जेवढा गुलालात राहणार तेवढा आपलं पुढे नाव राहणार तो। बरोबर। कधी कधी आपण दुसऱ्यांच्या पण गाड्या बघत असतो, पण मनामध्ये असतं की आपली पण गाडी गुलालात असावी। काय बोलता त्याबद्दल? गाडी प्रत्येक म्हणजे जे आता येतात सर्व जिकायला येतात, कोण हारायला येतच नाही। यायचं नियोजन प्रॉपर करून झाला की आपल्या बैलाला बैल हा लागू शकते तोच बैल टाका। एक बैल कमी एक बैल जास्ती तो टाकच जाऊ नका। प्रॉपर जो आपल्या बैलाला बैल खांदा झुरेल तसाच बैल टाका। दादा, मला एक सांगा की बघा, आपण सगळे मित्र आहोत तुमचे, ते दुसरे दादा ते पण आपले मित्र आहेत। कसा संवाद असतो? कारण का आज आपण ह्यांच्या बरोबर खेळतोय, परत आपल्याला दुसऱ्यांबरोबर खेळायचे, पण संबंध पण चांगले बरोबर आहे ना। आता बघा, त्यांना आम्ही आज आमची गाडी जिंकली, त्यांचा पराभव झाला, पण आम्ही आता येता वेळी त्याला मी हात मिळून आलो, अभिनंदन केलं त्यांनी, झाली गाडी। म्हणजे पुढं पण गाड्या होत राहतील, आता गाड्या होत्या पुढे पण गाड्या होत राहतील, खेळायच्या त्या मजेत गाड्या केल्या, बाकी विषय काय नाही। दादा, सुंदर बैल जो आपला होऊन गेला त्यांनी म्हणजे तुमच्या कुटुंबियांचं सगळ्यांचं नाव राखलं, म्हणजे तो बैल आहे ना आमच्या घरच्यांच्या सर्वांच्या म्हणजे काळजात बसूनच गेलाय बैल। बरोबर, असा कुठला मैदान नव्हता का त्यांनी सोडला नव्हता, प्रत्येक मैदानात जायचा, मोठीच गाडी करून यायचा। आणि त्याचा आता कुठं हा नाव सरवणार त्याचा आता याच्या पुढे। आता दुसरा भुजा म्हणून घरी आहे, तो जरा तर बिमारामध्ये आहे बैल, जरा दातावर आहे, तो पण जरा निघू द्या, तो पण त्याला पण आम्ही रुटीनला बैलाला लावणार। दादा, मला एक सांगा, गाडी पण दिसणार। मला एक सांगा की तुम्ही जेव्हा बैलांचं संगोपन करत असतात, कधी असं वाटतं की जरा चेंज करण्यासाठी मला घाटावर पण आता पाठवलं पाहिजे? आता मी भुजाला आहे ना आमच्या, जरा जरी मला तो नाराज दिसला घरी, मी लगेच त्याला वरती पाठवतो, बारामतीला पाठवतो लगेच पाहिजे। आता याला पण मी जालनावरून घेतलाय, आता तो तेवढा लांबचा प्रवास आहे म्हणून त्याला मी जास्त आता घाटावर पाठवला होता, तर एकदम बैल फ्री झाला होता, परत रिटर्न माघारी बोलून घेतलं। आत्ता म्हणजे आता हे सगळं वातावरण बघून असं वाटतं
की अजून एकदा गुलाल व्हावा, अजून एकदा गुलाल, असं असतं मनामध्ये? आता आम्ही दोन पण आता कोणाचं नाव असतं फिरवलं असतं लगेच जाऊन, पण कसं अजून आमचा वासूर अजून लहान आहे, अजून तो दातीने लागला, लहान आहे म्हणून मी तर दमादमातच काढणार. म्हणजे एकच शर्यत करणार, पण चांगली करणार, पण एकच करणार. बरोबर. दादा आपण बघतोय जसा बैल गुलालात राहतोय तशी अपेक्षा पण वाढतात त्या बैलाकडून, हे तुम्हाला काय ह्याच्याबद्दल काय म्हणताय? पहिल्याने तर आत्ता त्याच्या पलाच्या जोरावर त्याने अपेक्षा मोठीच दिलेली का भविष्यात तो पलूच शकते, त्यांनी त्याचं दाखवून दिले मी भविष्यात काहीतरी घडेल. बरोबर. तर दादा आता मी तुमची इथून रजा घेतो आणि उत्तरोत्तर ह्या महादेवाचे आभार, धन्यवाद. उत्तरोत्तर ह्या महादेवाच्या नंदीची सेवा तुमच्याकडून घडत राहो अशी देवाला मी प्रार्थना करतो. धन्यवाद. 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 मित्रांनो, गजा आणि दिलशान या अड्ड्यामध्ये आहेत. खूप छान दोघांची गाडी पळाली आणि गाडी विजयी पण झाली आहे. आपण आता त्यांच्या मालकांशी बोलूया. मित्रांनो, माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे श्रीकांत आणि दादा आहेत नवापाडा डोंबिवली. तर दादा तुमची गाडी आता जस्ट विन झाली आहे आणि कुठली बैल पळाली तुमची? आपला गजा पळाला आहे, नवापाडाचा गजा, आणि आमच्या सोबत पायऱ्याला होता वावंजाचा दिलशान. वावंजाचा दिलशान, हा कोरंबेकरांचा. हा दिलशान. कशी होती गाडी आज? आज गाडी खूप छान पळाली, सुट्टीपासूनच गाडी म्हणजे टाकूनच निघालेली गाडी समोरच्या गाडीला, आणि आज खूप छान पळाली. दोन्ही पण बैल आज आमची खूप छान पळाली आणि आज आपण विजय मिळवला. दादा आपण अड्ड्यामध्ये बघत असतो की आज गाडी इथे चांगली पळाली आणि आज कधी कमी अंतराने गाडी पळाली की बैल चांगली पळत असतात, पण अचानक त्याचा पळ कमी होतो. काय बोलता त्याबद्दल? खेळमध्ये हार जीत होतात. आमची पण गाडी जिंकली, आम्ही काय एवढा मोठा उत्साह नाही केला, नॉर्मल आपलं गुलाल वगैरे टाकला, आनंद साजरा आम्ही आमच्या घरी जाऊन करतो. हा प्रेमाचा शौक आहे का ना, आपली आवड. आम्ही अड्ड्यात येऊन फक्त जिंकतो, शर्यत करतो, गुलाल टाकतो आणि निघतो. ओके. दादा मला एक सांगा की जेव्हा गाडी तुम्हाला झोपायची होती, आता तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या बैलांचं तुमचं संगोपन करतात, बैलांचं जेव्हा सकाळी आपण चेहरा बघतो बैलांचा, एक तुम्ही आता संगोपन करता बैलाचं म्हणून सांगतो, हातातच पकडा. हा, काय म्हणतात? बैल कसा, बैल सांगू नाही शकत काय आहे किंवा नाही. आपण सकाळी बैल ज्यावेळेला धुवायला घेतो, आपल्याला वाटलं बैल फ्रेश आहे, तेव्हाच आपण बैलाला काढतो ना. आमचा एक खेळ असा आहे, हप्त्यातून आपण बैल 2च वेळ काढतो. बैल फ्रेश असला तरच आपण बैल काढतो, नाही तर काढत नाही. कसं समजतं तुम्हाला? आपण आता बैल पूर्ण दिवस आम्ही गोठ्यावरच असतो बैलाच्या बरोबर, त्याच्यामुळे तो समजतो आपल्याला बैल कसा आहे, व्यवस्थित आहे का नाही. आता जेव्हा नियोजन करायचं असतं, आता नियोजन जेव्हा करता तुम्ही त्या टायमिंगला तुम्हाला विचारत असतील की बाबा काय असतं, काय करावं लागेल, मग तो डावीने टाकायचा, उजवीने टाकायचा, मग जेव्हा पहिले करायची गोष्ट होते काय काय विषय असतो? काय विषय तसा काय नाही. आम्ही सर्वजण, आमचा ग्रुप आहे गजा ग्रुप, बगिरा ग्रुप नवापाडा, आम्ही सर्वजण मग बसतो, विचार करतो बाबा कसं काय करायचं, त्या हिशोबात आपण पहिरा करतो आणि मग अड्ड्यात आल्यावर गाडी खेळतो. माझ्या बरोबर नमस्कार. गाडी पण आज छान पळाली, काय बोलता? आता गाडी पळाली, त्यांची बी इच्छा होती, मागे गाडी पडली होती परवा दिवशी, त्यांची इच्छा होती का आपल्याला पहिला पाहिजे, रात्री दावाचं फोन केला पाहिजे. मी ठीक आहे, तुम्हाला मी उद्या बैल आणून देतो. आणली, त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यांना आनंद त्यांनी व्यक्त केला. तुमचा एवढा खूप वर्षानुवर्षाचा या क्षेत्रामधला अनुभव आहे, तरुण मुलं ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये सहभागी आहेत, काय बोलता तुम्ही? कारण का गाडी गुलालात राहणं तर महत्वाचं आहे, पण गाडी न गुलालात राहून पण अनुभव कसा घेता येईल हे शिकायचं असेल तर या मोठ्या व्यक्तींकडून काय बोलता त्याबद्दल? कसं काय, गाडी पडते, कधी बैलाची लागलेलं असं, कधी बैलाची तब्येत, आपली तब्येत नसली तर आपण डॉक्टरकडे जातो, बैल डॉक्टरकडे जात नाही. आपल्याला जेव्हा वाटतं बैल खात नाही तेव्हा बैलाची तब्येत बरी तेव्हा आपण डॉक्टर नेतो. कधी कधी बैलाची तब्येत बरी नसते तेव्हा आपण विचार करतात बाबा बैलाची तब्येत न बरी, त्याला कसा पालवायचा, किती वेळा पालवायचा, असं आहे. त्यामुळे त्याची आमची गाडी पळाली नाही, गाडी आमचा छकडा बैलाच्या पायाला लागला, त्या आमची चुकी होती दोन्ही मालकांची, त्यामुळे आमची गाडी पडली, पण आज त्याचा बदला आम्ही लगेच घेतला. दादा आता मालक एकत्र आहेत बघा, गाडी आज उद्या पण वेगळ्या प्रकारची धरायची, तुमची पण वेगळ्या प्रकारची धरायची, कधी कधी विरुद्ध पण गाडी पळवायची आहे. एक बैलगाडा मालक, मी एकेकांना प्रश्न विचारतो, काय आहे दोघांचं मला मत सांगा. आज आपला पायरा एकत्र आहे, उद्या जर त्यांचं झालं एक बैल सांगून शर्यत असते, त्यावेळेस अपोजिट मध्ये मी पळते गाडी, पण तेव्हा राग मानाचा नसतो कुणी कोणाचा. काय तर आज हा पण बैल मित्राच्या हिशोबात दिला, उद्या कोणाचे आपले नातेवाईक एक बैल सांगून गाडी जमली तर त्या बैल अपोजिट गेला तर कुणी कोणाचा राग नसतं मानाचा. दादा तुम्ही काय बोलताय?
काही नाही, बैल एकमेकांच्या ऑपोजिट आमची पळायला तरी काय हरकत नाही. खेळ आहे, खेळाचा हा एक भाग आहे. हार आणि जीत खेळाचा भाग असते. कधी आपण जिंकतो, सततच जिंकत नसतो. हार पण आपल्याला कधी येते आपल्या नशिबात, आहे का नाही. तर आपली ताकद आहे हार जीत पचवायची. आणि बैला आता सध्या तरी आपली चांगली गुलाला पळत आहेत. सध्या तरी पहिरा राहणार आहे आपला. आणि पुढे बघूया कसं काय. मामा आहेत, सिनियर आहेत आमचे, त्यांनी आम्हाला पहिऱ्याला बैल दिला, आहे का नाही. आणि मला एक सांगा, मोठ्या रकमावरती जेव्हा शर्यती होतात, बिनजोड म्हटलं की पैशाचा खेळ येतोच. कसं असतं ते नियोजन? कारण का त्या टायमिंगला खूप प्लॅनिंग करून आपल्या सगळं ह्या गोष्टी कराव्या लागतात. मोठ्या रकमेवर तर ऍक्च्युली बघायला गेलं तर तशी बैल पण पाहिजेत आपल्याकडे, त्या लेवलची, टॉप लेवलला पळणारी, आहे का नाही. आणि आमचं तर असं आहे की आम्ही कमीत कमी रकमेवर शर्यत करतो, कारण आम्हाला पैसे नाही कमवायचे या शोकापासून. आम्हाला माणसं कमवायचे. जसे मामा झाले आपले, अजून पण आमचे पहिरेवाले. आम्ही या शोकमध्ये माणसं कमवायसाठी आलो, पैसे कमवायसाठी नाही आलो. आणि जेवढ्या कमीत कमी आपली शर्यत होईल, आम्ही काय बोलतो, प्रेमाची शर्यत करायची आपल्याला. आम्ही गुलालासाठी येतो अड्ड्यामध्ये, बस आम्हाला गुलाल पाहिजे आणि काय नाही. आणि आमचा आनंद साजरा आम्ही अड्ड्यात नाही करत, आम्ही घरी गेल्यावर करतो. आणि हारलेल्यांची बी आम्ही हात मिळून निघतो आम्ही अड्ड्यातून. आणि आम्ही कधीच जिंकल्यावर आमचा बादशाह वाघ आहे हे कधीच आम्ही बोलत नाही, मोठेपणा कधीच करत नाही. बैल पळतो आपला, बैल आपलं नाव करतो. बैलामुळे आपलं नाव हे विसरायचं नाही. आपण कोण नाहीये, आपण या क्षेत्रामध्ये आहोत त्या महादेवाच्या नंदीमुळे आपली ओळख आहे. दादा खूप चांगलं आणि परखडपणे बोललात. आणि तुमच्याबरोबर काकांचा अनुभव पण आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता दोघांची मी रजा घेतो. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल, आमच्या छोट्याशा शौकीनला तुम्ही युट्यूबद्वारे तुम्ही आमची बैल दाखवली, त्यासाठी तुमचं पण मनापासून आभार मानतो. आम्ही स्वतः तुमचे सबस्क्रायबर पण आहोत. केतन मोरे तुमचं चॅनलचं नाव आहे. नक्कीच तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला पण सांगतो मी सर्वांना. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, माझ्या बरोबर आहेत अमित दादा पाटील. दादा नमस्कार. आणि आज गाडी चांगली पळाली. आणि त्याचबरोबर एक उगवता सितारा म्हणून तुमच्या बैलाकडे बघितलं जातं, सांगा. रतन हा बैल मी याच वर्षी घेतला. रतन घेतला मी नाशिकवरून घेतला बैल. आपण माझ्या मित्र आणि सहकार्यामुळे तुम्हाला बैल मिळाला. ओके. आपण मोठपण सांगितलं काय नाही, कारण आज ज्याचा बैल पळतो लोक त्याच्या पाठीमागे धावतात. बरोबर. आता तसं नाहीये. आज माझं लोक बघतात बैल पाळतात म्हणून आपला मान देतात. रतन दादा, तुम्ही आता म्हणाला की माझ्या बैलामुळे माझं नाव झालंय आणि मला त्याच्यामुळे मानतात. पण एवढं असं काय तुम्ही केलंय त्या बैलांवरती की अक्षरशः खरं म्हणजे नाव निघालंय तुमचं? मोठेपणा नाही पण एक आहे ते आहे. अगोदर माझं नाव काढलं होतं, माझा बटर म्हणून बैल आहे. तो अशोक शेठ जोशी धुणी डोंबिवली त्याने मला घेऊन दिला होता. त्यांच्याकडे त्या बैलाने माझा भरपूर नाव काढलं, बटर बैलाने. त्यानंतर हा जो मी रतन बैल घेतला तो मोठा होता ना, पप्पू मोरे मोठेगावचा. त्याने मला हा रतन बैल घेऊन दिला. त्या कृपण आज रतन हा टॉप मध्ये पळतो. आज जवळजवळ त्यांनी 12 शर्यत केल्या. 12च्या 12 शर्यती गुलालामध्ये आहे. आणि प्रत्येक शर्यत त्याने अंतरात मारलेली आहे. बरंच काय सांगणार त्याच्यामध्ये एवढे गुण आहेत, त्याला बघून कोण बोलू शकत नाही का या स्पीडला पळेल. पण आज बघा येतो घोड्याला पण वरच आणतो. ओके, वा. दादा, असा मी लोकांमध्ये, प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये जेव्हा आपला बैल पळत असतो, खरं म्हणजे बैल तो त्यांचं काम करत असतो, पण मालक म्हणून जेव्हा तो गुलालात राहतो किंवा एक अनुभव जरी घेतला, मालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मालक म्हणजे मला अभिनंदन आहे, कारण काही तो बैल आज पळतोय त्याच्यामुळे मला ओळखलं जातोय. बरोबर. कारण का मालकाला या क्षेत्रामध्ये मालकाला कोण ओळखत नाही. तो ओळखलं जातो फक्त बैलाला, आणि बैलाच्या नावावरती मालकाला ओळखलं जातो. बरोबर. इथं कोणी मोठा. दादा, तुम्ही आता एवढी माणसं कमवली आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, खरं म्हणजे कधी कधी ते आपल्या विरुद्ध पण असतात खेळायला, पण कधी कधी त्या टायमिंगला आपल्याला म्हणतात ना की त्यांच्याबरोबर एक चांगला व्यवहार पण करत आणि तेवढ्या बरोबर आपल्याला त्यांच्याशी चांगलं नातं पण जोडायचं आहे. असं बरेच उदाहरण आहेत माझ्यासोबत. एका ताटात खालत पुलत आणि त्याहीच आमच्यावर उडकुंड फिरलेत, असं बरेच झालेत. नाही, बरोबर आहे. आता काल का 2 दिवसापूर्वी ती सर्व शर्यत झाली. आमचे रिलेटिव्ह चांगले होते, बरं तुम्ही नाव दिला. नाव दियाच्या अगोदर तरी म्हणजे 2 शब्द पुकारले, रुई एंटरप्राइजेस, आणि त्याने त्यावर नाव फिरवलं गेला त्याने. आणि शर्यत पण झाली, आणि ती पण शर्यत मी जवळजवळ 2 अडीच टांग्यामध्ये मारली. मला त्या गोष्ट अभिमान नाहीये. मला या गोष्टी एकच गर्व झाला की ज्या माणसाने आता मी राहिलो त्याच माणसाने माझ्यावर नाव फिरवलं. ओके. पण शेवटी म्हणतात ना, खेळ आहे, खेळाच्या पुढे काही नाहीये.
खेळ आपल्या मैदानापुरती ठेवायचा. तिथं आपण घरी गेलो तर आपलं रिलेशन टिकून ठेवायचं. बरोबर. खेळ आपल्या मैदानापुरती. यस यस यस. तर दादा तुम्ही रजा घेतो आणि परत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हा माझ्या बैलाचं सगळं देखभाल हे करतात. अच्छा. एक मिनिट, हा मारुती म्हणले म्हणून आहे, बैल देखभाल करतो. समीर पाटील हा हे सर्व नियोजन करतात. हे सर्व बैलाचे परफेक्ट हे नियोजन सगळे मेहनतीचे हात आहेत दादा हा. आणि ह्यांच्यामुळेच आज सगळं आपण आहोत. खरं ती खरं. गोष्ट आहे. यस यस दादा. मला काय पडतं, मला तो सांगायला मालक असतो. बरोबर. करायला सर्व तेच असतं. या बैलांमुळे आम्ही उरण आणि डोंबिवलीचं नातं नातं झालं. झालं. बरोबर. यस बैलांमुळेच झालं ना ते यस काय. यस यस. तर दादा परत एकदा तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो आपल्याला आपले सबस्क्रायबर आणि मित्र भेटलेत. वैभव दादा निकम. दादा नमस्कार. घाटावर काय वातावरण आहे? गेलेलेत का पुसेगाव मैदानाला? नाही, तुम्हीच गेलेला ते बघत होतो. अच्छा हा ओके. बाकी काय बोलताय, आज सुट्टी आहे की काय? नाही, जरा सुट्टी घेतली, काम होतं. ओके पण थोडं शर्यतीत माहिती पडलं त्यामुळे बघून जाऊ. ओके. बाकी काय म्हणताय? काय निवांत. काय कुठली बैल बघितली आतापर्यंत? भरपूर आहेत. आपला बावऱ्या होता, वजीर होता. ओके. बाकी ठीक. काय वाटलं आज मैदानानंतर भरपूर टायमिंग नंतर? यायचं थोडं करून जायचं. धन्यवाद. करवली सिद्धी करवलीचा जो लक्ष आहे तिकडचा, त्यांचे मालक म्हणजे आपले बंटी दादा मडवी. बंटी दादा मैदानाला आलाय आणि मैदान बघितल्याच्या नंतर आता काय वाटतंय तुम्हाला एक्झॅक्ट? चांगलं आहे. आम्ही मैदान बघण्यासाठी आलो होतो. आज काय बैल काय आणला ना आम्ही. त्या दिवशी चांगली गाडी झाली, आमची मैत्रीपूर्ण लढत झाली एडुसन आणि चिंचवली. ओके. आणि काय बघून काय वाटतंय आता, म्हणजे आता ह्याच्यामुळे मोठे 2 अड्डे आहेत ह्याच्यानंतर, ते बघून आता काय वाटतं की आता आपल्या बैलाचा सराव अजून चांगला व्हायला पाहिजे काय? सराव तर आता चालूच राहणार आहे, कारण की आम्ही 26 जानेवारीसाठी बैल रेडी ठेवणार आहे. 26 जानेवारीला. त्याच्यामुळं बघू आता कसं काय होतं नियोजन. ओके चालेल. धन्यवाद. आणि परत पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तळोजा गावातला विमान बैल आणि त्याचा हा सगळा मित्र परिवार. दादा गाडी कशी पळाली? एक नंबर गाडी पळाली. आणि काय होता आज गाडीचा विषय काय होता? काय नाही, एक नंबर गाडी पळाली आणि विरुद्ध गाडी बदलापूर आगारालीची होती. काय तुम्हाला आज विश्वास होता बैल आपला करेल? 100% विश्वास होता का गाडी 100% होईल. घरून किती वाजता निघाला बैल, कसा काय विषय सांगा जरा त्याबद्दल? घरून 2 वाजता निघालो का की आमची शुक्रवार होती ना, ते आम्हाला नमाज जायला लागते म्हणून आम्ही जरा लेट. पैरावाल्याला पण बोलूनच आलो होतो का लेट येऊ आम्ही. बैल आता गुलालात आहे, काय वाटतं मनामध्ये, काय समाधान असतं? चांगला वाटतो आम्हाला, सगळ्या पोरांना पण चांगला वाटतो का बैल आपला गुलालात आहे, जिंकतो. आणि आता ह्याच्या पुढे म्हणजे गुलाल बैल राहिला परत म्हणतात की परत एकदा शर्यत करावी, असं कधी होतं तुमच्या बाबतीत? होते पण बहुतेक नाव होत कसं आहे का आम्हाला लगेच 2 दिवसानंतर आम्हाला पळवायला लागते ना, ते बैलाला आराम दिलाच पाहिजे ना, त्या हिशोबाने आम्ही नाही पळवत. बरोबर. आता ही सगळी मित्रमंडळी आलेत, काय त्या मित्रांचा कसा सहभाग असतो याच्यात? एक नंबर. सगळ्यांचं काम करतात बरोबर. आणि जेव्हा पैऱ्याचे विषय होतात तर मुख्य पैरा म्हणजे कोणाबरोबर असतो? ते सगळं हे अदनान पटेल करतो, मग तो मला सांगतो का असा पैरा झालेला आहे. अच्छा अदनान भाई, काय बोलताय तुम्ही? काय ना, बैलाने गुलाल केलाय. बैल असा सारखा गुलाल घेत असतो माझा बैल, पण बैलाला हारच नाही विमानला. हो ना. आणि विमान जेव्हा मैदानात उतरतो तर विमानासारखा पळतो, विमानासारखा. त्याच्याबद्दल काय बोलताय? त्याच्याबद्दल मनाला त्याचा आनंद वाटतो का की मी खाली गेलो ना का पब्लिक मला म्हणतो का विमान एकदा निघाला का गाडी नाही सोडत. आणि मला एक सांगा आनंद भाई की आत्तापर्यंत म्हणजे आपण गुलाल घ्यावा किंवा नको पण घेऊ, पण जेव्हा तुम्ही फाटीमध्ये प्रत्येक बैल पळताना बघतात, काय असतं मनामध्ये की बाबा आपला बैल पण पळायला पाहिजे, आपला पण असाच बैल पळायला पाहिजे? माझी जी इच्छा आहे का बैल मोठ्या बैलांमध्ये पळायला पाहिजे. काय का की बैलाला स्पीड आहे, स्पीड एवढी आहे बैलाला का बैल गाडीत नाही सोडत कोणामध्ये. बरोबर. आठवणीतलं ह्याचं कुठलं चांगलं की बाबा त्या टायमिंगला खरं ह्यांनी आपलं म्हणजे आठवणीचं असं काहीच नाही, सारखा तो गुलालानच आहे. आज पण एक पण शर्यत आले नाही. म्हणतात ना की खरं की म्हणजे चाडींची असं माझं चिडीचं कामच नाही कोणाशी. असं सर्व प्रेमाची गाडी केली मी आणि सर्व माझे दोस्त आहेत, सर्व मित्र आहेत माझे. आतापर्यंत तुम्ही म्हणजे ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर लोकांशी तुम्ही संबंध जोडलेले आहेत, म्हणजे ह्या व्यक्तीबरोबर माझी गाडी पळावी असं तुम्हाला वाटतं? असं काहीच नाही.
कारण सर्व कोणाची बी होते असं काही नाही माझा का गाडी कोणाची झाली पाहिजे असं काही नाही. सर्व मित्र आहेत. सर्वसामान्यांची जी बैल असतात की ती आज मोठ्या टॉपच्या पण बैलामध्ये पळाली पाहिजे. ज्याचा पळतो त्याचा पळतो म्हणायचं आपण, पण असं वाटतं ना की बाबा ह्यांचा पण पळतो तर आपला पण बैल त्यांच्या बरोबर पळाला हाय. माझी पण इच्छा, बघू द्या होते का नाही, बैल नेतो का नाही म्हणत पडेल, बरोबर असे माझी इच्छा आहे. ओके, माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे आपले सुरेश जाधव फुलोरे. दादा नमस्कार. पूर्ण अनुभव, परत प्रत्येका मैदानाला दररोज हजेरी लावणं, काय वाटतं? कारण का फिरणं तर भरपूर होत असेल, काय बोलतात त्याबद्दल? मी आता प्रत्येक मैदानाला असतात, म्हणजे प्रत्येक बुधवार शुक्रवार मैदान असतात, प्रत्येक मैदानाला माझी हजेरी असतात. चांगलं वाटतं मला. आणि अड्ड्याला माझं सारखं असतं म्हणणं की तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत अड्ड्याला रंगत नाही. ते बघा, ते मी बोलत नाही, जे माझ्या छकडे स्वरांनी, ते छकडे मालकांनी हे मला मोठा केलं. मी माझ्या आवाजाने मोठा झालो नाही, की माझे गुरुवारी अभिमानी पवार असतील यांच्या आशीर्वादाने मला ही दुवा मिळाली. माझ्या मते काहीच आणि नाही. अशा वेळेला तुम्ही जेव्हा समालोचन करतात आणि समालोचनाच्या माध्यमातून जेव्हा मोठ्या म्हणजे छकडेश्वरांचं नाव घेतलं जातं, त्या व्यक्तींचं नाव घेतलं जातं, तेव्हा त्यांना पण वाटतं की अरे मामांनी आमचं नाव घेतलं. हो ना, मी तर बिनजोडला पण नाव अगदी उत्सुकतेने वाचतोय. त्याचबरोबर मी सुरुवातीला माझी अख्खी लिस्ट वाचतो, जेवढे लोक छकडेवाल्या, छोटा असो गाडा मालक असो, मोठा मालक असो, मी सर्वांचीच नावं घेतोय आणि नंतर मग माझ्या बिनजोडची नावं करतोय मी. दादा धन्यवाद, कारण का तुम्हाला आता लोक विचारतात आहे. धन्यवाद. मित्रांनो, या खिडकाळीच्या मैदानामध्ये जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते आहेत दादा आपलं लाईव्ह प्रक्षेपण कुठलं आहे? सुपर स्पोर्ट्स. ओके. आणि आता सध्या काय तुम्हाला चॅलेंजेस येतात? सिंगल बैल शर्यत चालू आहे सध्या. सिंगल बैल शर्यत चालू आहे सध्या. ओके. कसं वाटतं? कारण का सारखे तुम्हाला प्रत्येक जण व्हिडिओ मागत असतील, हे करत असतील. एक पेंडिंग शर्यतीला 10-15 जण येऊन उभे राहतात. त्या म्हणजे 2-2 जणांनी आले तर चांगलं होईल, म्हणजे प्रत्येकाला रिझल्ट समजेल कोण आलाय कोण नाही. पण ह्याच्यामुळे पारदर्शकता ते तर 100% वाढली, कारण की पहिले भरपूर भांडणं व्हायची, आता भांडणांचं प्रमाणच कमी झालं यामुळे. बरोबर. कसा अनुभव कसा आहे? एकदम मस्त. इथे तर फिक्सच आहे, म्हणजे माझा लाईव्ह आणि तिसरा अड्डा आहे इथं खिडकाळीला. दादा धन्यवाद, मनापासून तुमचे आभार. वेलकम. दादा नमस्कार. आणि का सगळ्यात महत्वाचं, बैलांनी गुलाल घेतलेत. लखनचे मालक तुम्ही आणि का लाडूचे मालक दोन्ही एकत्र आहे. दादा गुलाल घेऊ ना घेऊ, हार पराभव हो ना हो, पण जिद्द सोडायची नाही. रवी दादा तुम्ही काय म्हणताय? नक्कीच खेळ आहे, त्याच्यात हार जीत तर नक्कीच होणार. मगाशी आम्ही एक शर्यत हारलो पण काय झालं, ते सुट्टीवरनच बैलाच्या पायाखाली केसरा अडकला, त्याच्यामुळे वासरू कमी पडला आणि ती शर्यत गेली. आता आम्ही पहिल्यांदा उजवीने गेलो, आता डावीने खेळून अंतरात शर्यत केली. आता जेव्हा गाडी परत धरायचे टायमिंग झाला, त्या टायमिंगला काय मनामध्ये होतं? हारलो तर तरी पण चालेल किंवा जिंकलो तरी पण चालेल, काय होतं मनामध्ये? मनामध्ये जिद्द आमची जिकायचीच होती, कारण का एक गाडी आमची गेलेली होती, दुसरी गाडी आम्हाला करायचीच होती, मग ती केली आम्ही. आमच्या बैलाने आम्हाला चांगली अंतरात करून दिली गाडी. ओके. वासरू पहिल्यांदा मुंबईत आलाय आणि पळाला पण नाही, एक पण फेरा वगैरे काहीच नाही, डायरेक्ट शर्यत केली. आणि वासराला हवामान पण सूट झालेला नाही अजून, जरा डाऊनच वाटतं. ओके. पण बैल एकदम आदत आहे आणि ह्याच्यामध्ये बैल पळवणं काय टेक्निकली काय बोलू शकता? टेक्निकली आता ते ड्रायव्हरचा विषय आहे. आपला काम आपण केला, पैरा वगैरे चांगला होता, फक्त तो कासरा बांधण्यात त्याचा हे झाला. ओके. फोल्ड झाला आणि तो पायाच्या मध्ये गेला कासरा, त्याच्यामुळे आमची पहिली शर्यत गेली. प्रतिष्ठित लोकांमध्ये दादा तुमचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये आपलं नाव टिकवून ठेवायचं आहे, अनुभव पण घ्यायचा आहे. हारणं जिंकणं तर ती दुसरी गोष्ट आहे, पण आपलं एक म्हणतात ना, आपला एक रेपो ठेवायचा असतो. ते सर्वसामान्य बैलगाडा मालक असू दे किंवा मोठी प्रतिष्ठित व्यक्ती पण असू दे. काय बोलता? बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे विषय असा आहे की आता आपला 26 जानेवारी जवळ आलेली आहे. बरोबर. त्या हेतूने, त्या तयारीने आम्ही वासरू घेतलेलं आहे. बरोबर. आणि वासरू चांगलाच आहे आणि चांगल्या लोकात मोठ्या व्यक्तींबरोबर खेळवायचं आहे, म्हणून तो चांगल्या किमतीचा वासरू घेतलेला आहे आपण. बरोबर. दादा आता 26 तारखेचं जे सावली मैदानाचं जे मैदान जे होणार आहे, प्रतिष्ठित मंडळी, राजकीय व्यक्ती, समाजातील विविध स्तरातील व्यक्ती त्या मैदानाला हजेरी लावणार आहे. त्यात मैदानाचा एक प्रश्न,
कारण का गुलाल पण घेतला आणि जरा प्रश्न पण वेगळा आहे. काय विषय जरा थोडक्यात सांगा त्याबद्दल. आता त्या मैदानाचं नियोजन सध्या तरी मीच करतो आणि माझे 5 पाडे करतात. 5 पाड्यातले वरिष्ठ लोक पण आहेत, यंग स्टार पण आहेत आणि 5 पाडे मिळून सर्व आम्ही मीटिंग घेऊन काही असेल ते नियोजन करतो. आणि तो नियोजन मोठा नियोजन आहे, ते तुम्हाला 26 जानेवारीला आल्यावर माहिती पडेल. ओके. जेव्हा शेवटची मीटिंग झालेली तेव्हा सावली मैदानाचं जे प्रतिनिधित्व म्हणजे जे मैदान कोणाच्या 26 तारखेचा घ्यायचा तो एक विषय होता. तेव्हा तुम्ही आग्रही होता त्या टायमिंगला. काय होता तो? आणि त्याच नंतरच जेव्हा सावलीला फिक्स झालं मैदान घ्यायचं त्याच टायमिंगला तो विषय तुमच्यासाठी आणि आत्ता जे आता मैदानाची जी जबाबदारी तुमच्याकडे येते. कसं आहे, आमचं सावली मैदान देसाई गाव आहे ना, ते पण 51 वर्ष आता आहे. मधल्या काळात पारंपरिक आहे आणि यात्रेनिमित्त होतो. आणि मधल्या काळात काय झालं, कोरोना आला, लंपी आली, बंदी आली, त्या टायमाला ते 2-4 वर्ष तुटून गेले, मधला काल गेला तो. त्याच्यानंतर आता बॅलन्स बसायला वेळ गेला, त्या नवीन अड्डे झाले, मग 2-2 अड्डे व्हायला लागले. ह्या वर्षी काय झालं का आम्हाला एकच अड्डा पाहिजे असं आम्ही हट्ट धरला कमिटीकडे, रायगड कमिटीकडे. आणि त्यांनी आम्हाला मदत करून संदीप भाई असतील, पंढरी शेठ फडके असतील, परत आकाश राऊत, अवी पवार यांनी मदत केली आणि आपल्यालाच अड्डा दिला तो. ओके. दादा, गौतम भैया काकडे अजून खूप नामवंत व्यक्तिमत्व पण ह्या मैदानाला उपस्थित लावणार आहे. एक शब्द असा पण निघालेला, सावली मैदान म्हणजे हिंद केसरीचं, बिनजोडचं हिंद केसरीचं मैदान म्हणून आहे. काय बोलतं त्याबद्दल? नक्कीच. सावली मैदानाचा असा इतिहास आहे की आपण आणलेल्या स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या भेटत नाही, दुसऱ्या दिवशी न्यावं लागतं, एवढी पब्लिक येते. आणि 2 गावाची जमीन आम्हाला कमी पडतं. पडला देसाई आणि डायगड तिसऱ्या गावात गाड्या लागतात पार्किंगसाठी. बरोबर. दादा, आता जबाबदारी पण आहे आणि त्याच्याबरोबर म्हणतात ना, एक विषय होता की आपल्या गावातली बैल पळायला नाही पाहिजे, पण बैलाचा फेरा तरी पळायला पाहिजे. काय म्हणता? कारण का हा सब्जेक्ट वरचा आहे, हा विषय वरचा आहे, पण इकडे काय? नक्की ते पळतील गावातली बरीच बैल आहेत गावात पण. आणि आम्ही असं नियोजन केलंय का गावातले ज्या पण शर्ती जमतील व्हॉट्सअपद्वारे त्या आपण सकाळी लवकर पळवणार. 9ला आपण अड्डा स्टार्ट करणार आहे आणि व्हॉट्सअपवाल्याने 1 वाजेपर्यंत टायमिंग दिलाय आपण. बरोबर. गावातल्या तर 10 वाजताच गेल्या पाहिजेत पळाला, असं माझं नियोजन आहे. बरोबर. पण व्हॉट्सअप आणि गावातल्या संपल्या का बाकीच्या नंतर या बिंजोडच्या वगैरे चालू राहते. ओके. दादा, मला अजून एक गोष्ट सांगा की आता जेव्हा निकाल एक असतो, निकालचा जो प्रकार आहे त्यामध्ये जे समान गाड्या ज्या निकालाला लागतात त्याला जो टायमिंग लागतो बघण्यासाठी, कारण का त्याच्यामुळे काय काय गाड्या थांबतात पण. तर काय एक विशेष काय असणार आहे सावली मैदानाचं की बाबा निकाल ह्या पद्धतीने एक विशेष म्हणजे त्याला एक वेगळा टायमिंग असणार, या टायमिंगमध्ये त्यांचा निकाल फिक्स तर फिक्स, नाहीतर ती गाडी समान नाहीतर बाद. नाही, आता ती गोष्ट इझी झालेली आहे. जर सुतावरचे पंच आहेत त्यांना जर नाही जमलं, समजलं नाही काही गोष्टी, कोणाला निकाल द्यायचा तर तिसरा अंपर आहे, आपण कॅमेरा अन्याय नाही झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. दादा, शेवटचा आता माझा प्रश्न, जेव्हा पहिली गाडी जेव्हा पडली त्यानंतर एक मनामध्ये कुजबूज होती काय करावं, मग दुसरा डिसिजन कसा घेतला तुम्ही अचानक? नक्कीच जरा टेन्शन मध्ये आलेलो आम्ही का वासरू पळाला नाही. पण जेव्हा माझ्या बरोबर तो निखिल यांनी बघितला, निखिलनी लाईव्ह मध्ये का कशी गाडी कमी पडली, वासरू कमी पळाला, तेव्हा त्यांनी बघितलं का कासरा दोन्ही पायांच्या मधनं होता स्टार्ट पासनं, तेव्हा तो वासरू आचकत पळाला. मग आम्ही परत इथे विचार केला का एक गुलालासाठी परत गाडी धरू डाव्या साईडने, आणि आता वासरू एकदम स्पीडला आला. बरोबर. दादा, आता हे जे मैत्रीत्व आहे तुमचं हे निरंतर राहायला पाहिजे, काय प्रयत्न असतील तुमची? ही आमची मैत्री ना, जीवाभावाची गँग आहे सर्व. आणि लय पूर्वीपासून बैलात नाही आम्ही मित्र आम्ही माझ्या हिशोबात हाफपॅन्टपासून आहे. दातिवली बेतवडा हा ग्रुप लय जुना आहे. आता कसं प्रत्येकाचे धंदे वेगवेगळे, सर्व वेळ नाही भेटत एकत्र आला. आता या बैलांच्या निमित्तानं आलो एकत्र. आता आमची मजाक मस्ती ना एकत्र आलो खतरनाक. दादा, धन्यवाद. तुम्ही लय सांगायची गोष्ट आहे. हा प्रमोद मडवी, हा रणदीप मडवी, हा छोटा भाऊ आता आमच्या शर्यत होणार आहे. आता माझा आणि याचा बैल पळेल आणि याचे दोन्ही पळतील.
ओके. ती आमची मैत्रपूर्ण. एक बकरा आणि 4 कोंबड्यावर ठरलेली आहे. हारेल त्याला 4 कोंबडे, जिंकेल त्याला बकरा, खाणार एकत्र. एक नंबर. दादा हेच पाहिजे. या आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये अशीच माणसं एकमेकांना जोडली गेली तरच क्षेत्र चांगलं वाढू शकतं. हे कसं माहित आहे का, आम्हाला वर्षानुवर्ष मस्ती करायला भेटतं मग अर्जित झाल्यावर. त्यासाठी एक शर्यत होतं आमची कधीतरी आणि झालेले आहेत पहिले. दादा खूप मनमोकळेपणाने बोलले. परत एकदा तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.